मित्रांनो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात। बघा आता सध्या हे वर्ष नोकरीचं सुवर्ण वर्ष असं आपल्याला म्हणता येईल, कारण या वर्षामध्ये भरपूर जागा निघालेल्या आहेत आणि निघतही आहेत। त्यामध्ये बघा केंद्रातील एक भरती आहे ते म्हणजे इंडियन डाक विभाग, म्हणजेच इंडियन पोस्ट, भारतीय डाक विभाग, यामध्येच जीडीएस या पदाची भरती आहे। आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की जीडीएस ला फॉर्म कसा भरायचा, किंवा हे नोकरी काय असते, पगार काय असते, नंतर पात्रता काय आहे, निवड कशी होते, तुझ्या मनातील सर्व हे प्रश्न असतीलच। आपण ह्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो या व्हिडिओतून करणार आहोत। आता बघा, हे पोस्ट ऑफिस जीडीएस ची भरती आहे। जीडीएस म्हणजे ग्रामीण डाक सेवक, आपण त्याला पोस्टमॅन म्हणतो। आपण गावागावामध्ये बघत असतो की खाकी पॅन्ट, खाकी शर्ट आणि खाकी टोपीवाला एक हातामध्ये बॅग घेऊन एक गावात माणूस यायचा, पण हल्ली दिसत नाही, कारण मॉडिफाय पूर्ण झालेला आहे। आणि तेच जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवक या पदांची भरती ही पूर्ण भारतामध्ये तसेच पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ घातलेली आहे, होणार आहे। बघा 5 तारखेपासून आता सध्या फॉर्म चालू आहेत पोस्ट ऑफिसचे, सर्वांनी फॉर्म भरून घ्या। आता पहिलं पात्रता काय आहे बघून घेऊ आपण। त्याची बघा पात्रता आहे 10वी पास वरती ही आहे। 10वी पासचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि सोबत त्याचं MSCIT हे झालेलं पाहिजे। आता टोटल पद आहेत 44,228 पद, या पदांची भरती ही होत आहे। आणि यामध्येच पात्रता 10वी पास आणि MSCIT फक्त एवढ्याच 2 अटी आहेत, बाकी 8 कोणतेही नाही। आता यांची नेमकी निवड कशी होईल हा एक मुलांना प्रश्न पडतो। याची निवड कशी होईल सर? हे फक्त 10वीच्या मार्कावरती असतात, यावरती याला कुठलीही लेखी परीक्षा नाही, याला काहीही नाही, फक्त 10वीच्या मार्क्सवर तुमची नियुक्ती ही होत असते पूर्ण भारतामध्ये। पण विशेष म्हणजे काय, आपण जर फॉर्म हा महाराष्ट्रामध्ये भरला तर तुम्हाला नोकरी संधी चान्सेस हे महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत। हा झाला मुद्दा। आता वयाची अट आहे 20 वर्ष, 18 ते 40 वर्षांची वयाची अट आहे। त्यांचं 5 ऑगस्ट 2024 पर्यंत ज्या मुलांचं वय आहे ते मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आणि खास म्हणजे त्यामधून सुद्धा जो एसटी संवर्गाला आणि SC संवर्गाला 5 वर्ष सूट, ओबीसीला 3 वर्ष सूट, यामध्ये याची तरतूद केलेली आहे त्यांनी। आणि आता फीस काय आहे? फीस आहे ओबीसी, जनरल, EWS यासाठी 100 रुपये, आणि SC ST जी महिला आहेत त्या महिलांना हे या ठिकाणी फॉर्म हा फुकट म्हणजे मोफत भरता येईल। या ठिकाणी त्याकडनं कुठलाही जो फीस असते ती फीस आकारली जाणार नाही। याचा अर्थ बघा, हे जी तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे, तुम्ही ते गमावू नका। आता पुढला विषय बघून घ्या। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट, आणि तुम्ही अजूनपर्यंत 6 ते 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट त्यांनी तारीख याकडे दिलेली आहे की काय मुलांचे काही मिस्टेक असतील, सिली मिस्टेक असतील तर त्या मिस्टेक दूर करून ते मुलं परत आपला फॉर्म एडिट करून ते रिसबमिट करू शकतील, म्हणून हे 2 दिवस त्यांना वाढवून देण्यात आलेले आहेत। आता बघा 19 ही आजची अशी अपडेट होते आपली। अपडेट ही खूप छान, आणि त्यामध्येच अजून एक सर्वांना प्रश्न असतो की सर जे जीडीएस आहे, ग्राम डाक सेवक जे आहेत, या लोकांना सॅलरी किती असते? बघा यांना सॅलरी असते 12,000 ते 24,000 पर्यंत यांची पगार असते। आणि आता यामध्ये पगारामध्ये सुद्धा वाढ होत असते, कारण हे नोकरी केंद्राची आहे। या पगारामध्ये आता सध्याचे बघा, सध्याचे पोस्ट मास्टर आहेत, पोस्टमन आहेत, या लोकांना सध्या 45-50 हजार पगार सुद्धा आहेत जुन्या लोकांना। बाकी जे काय बाकीच्या टर्म्स आणि कंडिशन आहेत ते पूर्ण केंद्रातील जे कर्मचारी त्यांना लागू आहेत ते सर्वांना लागू असणार आहेत। आणि याच्या जागा ह्या खूप आहेत, त्यामुळं ज्या मुलांचं बघा भरती करता वय संपलेलं आहे त्या मुलांना या ठिकाणी परत एक चान्स आलेला आहे, हा चान्स त्यांनी सोडू नये। आणि ज्या मुलांना नोकरी करण्याची खरी इच्छा आहे त्या मुलांनी या ठिकाणी फॉर्म भरून टाकावा। आणि ज्या मुलांना 10वीला चांगले मार्क्स आहेत ते मुलंही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, कारण ही भरती ही 10वी बेसवर आहे आणि 10वी मार्कावर तुमची निवड होणार आहे। ज्यांचे मार्क जास्त त्यांना नोकरी, या अशी सिस्टम ह्या जीडीएस भरतीमध्ये सध्या अवलंबलेली आहे। त्यामुळं
हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवायचा प्रयत्न करा, कारण त्यांचा आपल्यामुळे काहीतरी फायदा झाला तर चांगलंच होईल. तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करून टाका आणि अनेक अपडेट करता आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये जॉईन करून घ्या. नमस्कार, जय हिंद, खुश राहा, हॅपी राहा.